जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ. समर्थांच्या सर्व दासांना माझा जय सद्गुरू. तर आता आपण श्री सद्गुरू चरित्रातील 2 ओव्या इथं घेऊया, जो 7 भागातील एक उपासनेचा भाग आहे. तर वाचायला सुरुवात करूया आपण स्वारींची आज्ञा घेऊन. श्री सद्गुरू चरित्र भक्तिविवरण अध्याय 47. शूद्र वर प्रधानामम. पान क्रमांक किती 630. सगुण एकेका 11 फरगडेसी पीक झाले अत्यंत समस्त लोक विस्मय करीत. देश राहिला स्वभावे दुष्कृत महा दाश्चर्य झाले देखा. ते शूद्र स्त्री संतोषणी शेता आली. पूजा घेऊनी अलौकिक तसे आपले नयनी महानंद करीतसे. येऊनिया लागे पतीचे चरण विनवतसे कर जोडून बोले मधुर करुणा वचनांची क्षमा करणे. म्हणतसे अज्ञान मध्ये अति वेष्टिले नेमता तुम्हासी अति निंदिले. श्री सद्गुरु कैचा काय ऐसे म्हणितले क्षमा करणे प्राणेश्वरा. ऐसे पतीसी विनयोनी शेतीसी पांडवांसी पूजोनी विचार करिता दोघे जणी. श्री सद्गुरु दर्शना जावे आता म्हणून सर्व आयतीस पूजा आले. श्री सद्गुरूंची स्वामी उसती तयासी काय वर्तमान म्हणून या. दोघे जण स्तोत्र करिता जय जया शिव म्हणून म्हणती कामधेनु कुळदैवत तुची आमचा देवराया. तुझे वचनामृत आम्हा चिंतामणी प्रकार महिमा पूर्ण झाले आमुचे काम्य शरण आलो. तुझ आजी भक्त बसल प्रीत ख्याती ऐसे जगी तुझ वानिती आम्ही देखिले दृष्टांती. म्हणून ही चरणी लागली नाना प्रकारे पूजा आरती. शूद्र स्त्री करीतसे भक्ती. श्री सद्गुरु संतोषिले अतिप्रीती है ना. बघा म्हणून आता जे पहिले जे टाकलेले आहेत ना ओव्या, आता आपला हा नवीन समाज चालू झाला ना, तर पहिल्यापासून सगळे तुम्ही जर हे करत आला ना, ऐकत आला ना, तर तुम्हाला पुढं काय चाललंय ते पण समजेल. भक्त वसल प्रीत ख्याती ऐसे जगी तुझ वनिती आम्ही देखिले दृष्टांती. म्हणून चरणी लागली नाना प्रकारे पूजा आरती. शूद्र स्त्री करीतसे भक्ती. श्री सद्गुरु संतोषिले अतिप्रीती है ना. म्हणती लक्ष्मी अखंड. तर अशा प्रकारे बघा आपला पान क्रमांक 630 एक ओवी झालेली आहे. आता 631 ही दुसरी ओवी घेऊया. ठीक आहे. श्री सद्गुरू चरित्र भक्तिविवरण अध्याय 47. शूद्र वर प्रधानामम. तुझे घरी निरोप घेऊनी दोघे जण गेले आपले आश्रमासी. जाण करिता मास काळ क्रमान पीक झाले अपार गत संवत्सराहून देखा शतगुण झाले धान्य. अधिका शूद्र म्हणतसे एका अधिकाऱ्यासी बोलावूनी. शूद्र म्हणे अधिकाऱ्यासी पीक गेले सर्व कावसी. रीता दिसतसे कोठा रासी आपण देईल अर्ध वाटा. गतवत्सर द्विगुण तुम्हासी अंगीकृत होय प्रियेचा धान्य झाले भोवसी. शताधी गुण देखा देईन अर्ध भाग मी संतोषीने. संदेह न करा हो मानसी अधिकारी म्हणती तयासी धर्महानी केवी करू. श्री सद्गुरु कृपा असता तुझवरी पीक झाले बहुता परी. नेऊन या आपले घरी राज्य करी म्हणतसे त्यासी संतोषीने. शूद्र देईन अर्ध भांगतोय संतोषीने. संदेह न करा हो मानसी अधिकारी म्हणती तयासी धर्महानी केवी करू. श्री सद्गुरु कृपा है ना. असता तुझं वरी पीक झाले बहुता परी. नेऊन आपले घरी राज्य करी म्हणती त्यासी सिद्ध म्हणे नाव धरकासी. श्री सद्गुरु चरित्र महिमा प्रियेचा दृढ भक्ती असे सदा जासी. कैसे दिन्य तया घरी सकळाभीष्ट
तयासी होती लक्ष्मी राहे अखंडित श्री सद्गुरु सेवा भावभक्ती म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री सद्गुरु चरित्रामृते परपत तर्पत्र श्री सरस्वती पाख्याने सिद्धनामधन संवादे शूद्र वरप्रधानाम सप्तचत्वारि शोधाध्याय श्री सद्गुरु दत्तात्रय अर्पण मस्तू श्री सद्गुरु देवदत्त. तर अशा प्रकारे बघा आपल्या पान क्रमांक 630 आणि पान क्रमांक 631 या 2 ओव्या आपल्या श्री सद्गुरु चरित्रातील. आज आपण इथं एक 7 भागातील उपासनेतला एक भाग आहे, तर जे झालेलं आहे आपलं वाचन करून. तर बघा स्मरणाचा खूप मोठा भाग सांगितलेला आहे. सतत स्मरण करत राहा, ठीक आहे. आणि आता आपला पुढच्या वेळेस ना नवीन समाज चालू होणार आहे. अध्याय 48 मध्ये है ना, नवीन अमरजा संगमे गंधर्वपूर तीर्थ महिमा निरूपण. तर हा समास आपला चालू होणार आहे. तर नंतरच्या भागामध्ये मी वाचेल. तर या इथेच आता हा व्हिडिओ एंड करते मी. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ.